पोटाच्या आगीसाठी आईचं काळीज तोडलं, नाशिक हादरलं. 6 चिमुकल्यांना विकणारी माता आर्थिक विवंचनेचा बळी. नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ दारिद्र्य आणि कुटुंबाला 2 वेळचं पोटभर अन्न देणं शक्य होत नसल्यामुळं एका मातेनं आपल्या 6 पोटच्या गोळ्यांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरची आर्थिक परिस्थिती इतकी हालाकीची होती की जगायचं कसं हा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला. त्या विवंचनेतून या मातेनं हे अघोरी कृत्य केल्याचं उघड झालं आहे. ही घटना उघडकीस येताच नाशिक परिसरात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत तातडीनं तपास सुरू केला आहे. आपल्या मुलांना विकताना त्या मातेच्या काळजाचे किती तुकडे झाले असतील याची कल्पनाही करता येत नाही. परंतु भूक आणि गरिबीसमोर मायेच्या ममतेनंही नाईलाजानं हार पत्करल्याचं हे चित्र आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार या महिलेनं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मुलांना विकलं. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कार्यवाही केली आणि या मातेचा शोध घेतला. या महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून तिनं मुलांना नेमक्या कोणत्या कारणास्तव विकलं, कुणाला विकलं आणि यामागं कोणतं रॅकेट कार्यरत आहे का याचा सखोल तपास सुरू केला आहे. विकलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे परत आणणं हे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. एका बाजूला भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या गप्पा सुरू असतानाच तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यात गरिबीमुळं मुलांना विकण्याची वेळ आईवर यावी ही घटना समाजाच्या आणि प्रशासनाच्या व्यवस्थेवर एक मोठं आणि गंभीर प्रश्नचिन्ह उभं करतंय. या घटनेनं संपूर्ण राज्यालाच विचार करण्यास भाग पाडलंय. तुमचं या घटनेवर काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा लोकवृत्त.